करता येऊ शकते. मित्रांनो, जीवनाचं जे काही एम आहे, आपण आतापर्यंत जे काही तत्वज्ञान आहे, जे विचारवंत आहे किंवा आतापर्यंत आपली जी काही लाईफ आहे, या सगळ्यामध्ये आपण नेहमी एका गोष्टीच्या मागे नेहमी लागत असतो. आणि या गोष्टीचा जो काही अर्थ आहे तो खूप व्यापक आहे. परंतु या सगळ्यांचा जो काही सारांश जो आहे किंवा जे काही कन्क्लुजन आहे, ते फक्त 3 शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला समाविष्ट आहे. जीवनाचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे. जीवनाचं उद्दिष्ट हे प्रामुख्याने इथे आपल्याला 3 शब्दांमध्ये या ठिकाणी दिसते. हे 3 शब्द कोणते आहेत? तर एक शब्द आहे आनंद, दुसरा शब्द आहे समाधान आणि तिसरा शब्द आहे शांतता. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे काही कार्यक्रम करत असतो, योजना बनवत असतो, कर्म करत असतो, जे सगळ्यांचा जे काही अंतिम उद्दिष्ट आहे आपल्या जीवनाचा, तो नेहमी ह्या 3 लेव्हलवरती या ठिकाणी निर्धारित असतो. आनंद, शांतता आणि समाधान. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे एक्झॅक्टली? आनंद म्हणजे काय? शांतता म्हणजे काय? आणि समाधान म्हणजे काय? समाधान या शब्दाचा अर्थ हा होतो सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आपण जे काही आहोत, त्याच्यामध्ये आपण समाधान मानणे. समाधान या शब्दामध्ये इथे स्वीकृती हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. स्वीकृती म्हणजे स्वीकार करणे. समजा तुम्ही आज हमाल असाल, आज तुम्ही ड्रायव्हर असाल, तुम्ही आज शेतकरी असाल, तुम्ही एखादा सरकारी अधिकारी असाल, जे काही तुम्ही आहात तुमच्या लाईफमध्ये, भले तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या महत्त्वाकांक्षा असतील किंवा होत्या. पण आज तुम्ही जे आहात त्यानुसार स्वतःला सॅटिस्फाय मानणे, समाधानकारक मानणे, हे जीवनाचा मूल मंत्र आहे. आणि जर समजा आपण स्वतःला जे आहोत त्याच्यामध्ये समाधानी नाही मानलं, तर याचा अर्थ हा होतो, की याचा आपल्याला दुःख मिळते. लक्षात घ्या, हे जे काही शब्द तुम्हाला मी दाखवतोय, याच्या विरुद्ध जे काही शब्द जो आहे, तो शब्द एकच आहे, ते आहे दुःख. म्हणजे व्यक्ती का दुःखी होतो? जेव्हा तो समाधानी नसतो तेव्हा तो दुःखी होतो. व्यक्ती दुःखी कधी होतो? जेव्हा तो शांत नसतो तेव्हा. जेव्हा तो अशांत असतो तो नेहमी दुःखी असतो. अशांतता काय आहे? तर भविष्यामध्ये माझं कसं होईल? माझा पास्ट हा कसा होता? मी कोणत्या चुका केल्या? या विचाराने आपण जेव्हा पछाडलेला असतो, तर तेव्हा आपल्या मनामध्ये अशांतता असते. आणि जेव्हा ही आपल्या डोक्यामध्ये अशांतता असते, तर एक्झॅक्टली मित्रांनो तुम्ही दुःखी होता. जर आपण आपल्या जीवनामध्ये जर आपल्या ह्या जीवनाचे समजा 3 कॉर्नर आपल्याला जर माहीत नसतील किंवा या 3 कॉर्नरचा स्पर्श आपल्या जीवनात होत नसेल, याचा अर्थ हा होतो, की तुम्ही दुःखी आहात. अब्सेन्स ऑफ हॅपीनेस, अब्सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आणि अब्सेन्स ऑफ पीस इज कॉल्ड ॲज अ दुःख, सॅरोनेस ऑर सॅडनेस. खूप सोपी डेफिनिशन आहे.